आम्ही तिघ्या भेटलो मैत्रिणी, बेस्ट फ्रेंड, एकदम बेस्ट फ्रेंड. एक आहे रोशनी, एक आहे शीतल, नाही एक आहे मी. माय नावाचं नाही सांगत बाई, मी माय नाव तर सर्वांनाच माहीत आहे, मृणालिनी. अजून काय सांगायचं. मी माझ्या मैत्रिणीला म्हणलं, अवं भेटल्या एवढ्या दिवसांना तर त्या गोष्टी सांगा ना. व दोघंही म्हणाल्या, शीतल अजून रोशनी. त्या गोष्टी कोणत्या बा? मी म्हणालो, त्या. ते म्हणले, त्या कोणत्या? अव तुमच्या दोघांच्या नवऱ्याच्या. व शीतल रोशनी म्हणाल्या, नवऱ्याच्या? नवऱ्याच्या का? आमच्या नवरा चांगला आहे, ठीक आहे, आम्ही हिंडतो फिरतो, खातो पितो, मस्त जातो गावागावी, मजा मजा करतो आम्ही, असं ते म्हणाले. मी म्हणाल, अव ते नाही, ते रात्रीची. हा. ते दोघेही म्हणाले, कोण? रोशनी अजून शीतल. बस येऊन जाऊन तिची गाडी इथं चटकते ह्या मृणालिनीची. मी म्हणलं, तसं नाही व, विचारलं, सांगा ना, मग मजा येते वा ऐकायला. दोघे म्हणाल्या, तुले तर बस त्याच्यामध्येच इंटरेस्ट येते, माहित नाही ते नवरा तुझ्या सोबत कसा राहत असन तर. मी म्हणाला, अव तसं नाही व, हा एवढ्या दिवसाने भेटतो तर काय असं गोष्ट नाही करून का, असं मी म्हणलो. कोणाले? रोशनी अजून शीतलले. ते म्हणाले, अव चांगल्या चांगल्या गोष्टी कर, ह्या कोणत्या गोष्टी घेऊन बसतेस तू, जेव्हा पाहिलं तेव्हा. आता 1 वर्षानं भेटतो तरी ते तेच गोष्ट. पहिले भेटत होतो तेव्हा तेच गोष्ट, जेव्हा लग्न नव्हतं झालं तेव्हाही तेच विचारत राहतेस, त्याच टॉपिकवर बोलतेस. लग्न झालं त्याच्यानंतरही तू तेच बोलायला लागले का, पागल झालीस का तू, असे दोघे मला म्हणाले. म्हणलं, काय नाही मग मजा येते मग ऐकायला. दोघे म्हणाले, मग तू सांग आपल्याबद्दल. मी म्हणालो, नाही हो, मला शरम येते. पट्ट्यानं तुम्ही सांगा ना आपल्याबद्दल, मोठ्या बैताड्या तुम्ही, बैताड पट्ट्यांनो. ते म्हणाले, बस तू आम्हालाच बैताड म्हणतो काय, स्वतः काय खूप चांगली आहेस का, तू पण तर येडी आहेस, येडी. मी म्हणलो, जाऊ द्या, तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही असंच म्हणता, हर वेळेसच काहीच सांगत नाही, काही होतच नसेल तर कायले सांगा. ते दोघे म्हणाले, तर काय असंच झाले का, दोन पोरं आमच्या दोघांनी. मी म्हणालो, तर काय मला असंच झाले का, मग कायले आम्हाला म्हणतेस. मला तसं नाही असंच म्हणालो.